विधानसभा निवडणूक ही राज्यातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नागरिकांचे मतप्रतिनिधी निवडले जातात आणि ते पुढील 5 वर्षांसाठी राज्याच्या विकासाची दिशा ठरवतात. येणाऱ्या 5 दिवसात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि या संबंधित सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष दिले आहे, जेणेकरून निवडणुका शांतपणे, सुरक्षित आणि पारदर्शकपणे पार पडतील. निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणा, मतदान केंद्र, सुरक्षा व्यवस्था, मतदानाची यादी या सर्व बाबींचे व्यवस्थापन केले आहे, जेणेकरून मतदारांना लांब अंतरावर जाऊ लागू नये आणि ते सहजपणे मतदान करू शकतील. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जसे की पिण्याचे पाणी, शौचालय आणि विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि वोटिंग व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. EVM वापरल्यामुळे मतदान प्रक्रिया जलद होते आणि मतदानाचा निकाल लगेच लागतो. वोटिंग व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलद्वारे मतदार आपले मत पडल्याची खात्री करू शकतात, कारण मतदानानंतर एका स्क्रीनवर त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे नाव आणि चिन्ह दिसते, ज्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि कुठलेही संशयास वातावरण राहत नाही. आचारसंहिता लागू असल्यामुळे सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना विशिष्ट नियमांचे पालन करावे लागणार आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि कर्तव्य आहे. मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक जनजागृती मोहीम राबवल्या आहेत आणि विविध माध्यमांद्वारे म्हणजेच TV, रेडिओ, सोशल मीडिया, बॅनर आणि पोस्टर या माध्यमातून मतदारांना मतदान प्रक्रियेची आणि मतदानाची आवश्यकता पटवून देण्यात आली आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना त्यांच्या ओळखीचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे की सर्व उमेदवारांनी आपली पार्श्वभूमी जाहीर करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी आपल्या संपत्तीचे विवरण, शिक्षण आणि आपल्या विरुद्ध चालू असलेल्या कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाची माहिती जनतेला द्यावी लागेल. त्यामुळे मतदाराला योग्य उमेदवार निवडण्यास मदत मिळेल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी मतमोजणी होईल. मतदानाचे निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळात नियुक्ती होईल आणि नवे सरकार स्थापन केले जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची निवड केली जाईल आणि पुढील 5 वर्षांसाठी सरकार राज्याचे नेतृत्व करेल. धन्यवाद. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल.